श्री स्वामी समर्थ. मनुष्य हा एकमात्र असा जीव आहे जो त्या परब्रह्म परमपिता परमेश्वरापासून दूर झालेला आहे. तो भटकत आहे आणि तो सत्य शोधत आहे. त्याला सत्याची आस आहे. जगत मिथ्य, आत्मा सत्य हे तो जाणत नाही. आणि ज्यावेळी तो जाणेल त्यावेळी ही कलियुगातली वेळ निघून गेलेली असेल. म्हणून मनुष्याने भक्ती मार्गाचा स्वीकार करून सद्गुरुदेवांना शरण जावे. आणि शरण गेल्यानंतर आपल्या आत्मउन्नतीची द्वारे उघडून घ्यावीत. शरण गेलिया ते काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्याचा उद्धार झाल्याविना राहू शकत नाही. तो जर परमपिता परमेश्वराला शरण गेला आहे तर. कारण त्याला जन्माचं मूळ सापडलेलं आहे. कारण जन्माची ते मूळ पाहिले शोधणे, दुःखाचे कारण जन्म घेणे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊन या हानी केली. रजतम सत्व आहे ज्याची अंगी, याच गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय, नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे येते सत्वाचे समर्थ करावा परमार्थ अहर्निशी. ज्या जन्माचे मूळ कळले आहे, हे दुःख म्हणूनची हा जन्म, हे ज्याला समजले आहे तो भक्तिमार्ग सोडत नाही. तो ईश्वराला शरण राहतो. आणि हा जो मार्ग आहे, जो ईश्वराच्या शरणागतीमध्ये आहे, तो स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. आणि तो फक्त सद्गुरुदेवांच्या चरणाशीच कळू शकतो. जयानी या सद्गुरुदेवाची या केला, देव त्यासी कळला न संदेह. देव पाहवयासी गेला, तिथे देवची होऊनी ठेला. तुझा तुची राम वैकुंठाचा श्याम, आला धरणीस्थळ कर्म काज. तू इथं कशासाठी आला आहेस, तुला इथं कोणी कशासाठी पाठवले आहे, हे तू आधी ओळख. आणि ज्या वेळेस तुला याची ओळख पटेल त्यावेळेस तुला काहीच करण्याची गरज नाही. कारण की शिवोहम शिवोहम शिवोहम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.